31 डिसेंबरला शिंदे जातील असं गणित आखून अजित पवारांची एंट्री महत्वाची होती। भाजपा कुठे चालेल आणि कुठे टेगा लागेल याचा सर्वे भाजपचा करून झाला। विषय क्लिअर आहे, शरद पवारांशिवाय राष्ट्रवादीला आणि त्यातल्या त्यात अजित पवारांना स्वीकारणार नाहीच दिसताना स्पष्ट आहे। आता फक्त चालढकल सुरू, नाहीतर अजित पवारांची गरज केव्हा संपली नेमकं घडलंय का? पण तिथं मोदी साहेबांची स्वतःची इमेज असल्यामुळं तुम्ही तिकडे जायची गरज नव्हती। तुम्हाला कोण विचारतं? मोदी साहेबांचा जो करिश्मा आहे त्याच्यावर तुमचा विजय मी समजू शकतो। मुख्यमंत्री महोदय प्रचाराला गेले, एक दुसरे उपमुख्यमंत्री प्रचाराला गेले, तिसरे उपमुख्यमंत्री प्रचारालाच गेले नाही। तेच म्हणतोय मी यांना सांगतोय, ह्यांनी जाऊन काय फरक पडतो? दादांना जे कळलं ते तुम्हाला अजून कळलेलं नाही। जयंत पाटील यांनी भर अधिवेशनात मारलेला हा टोमणा तुम्ही ऐकला। यामध्ये सरळ सरळ जयंत पाटील एवढं स्पष्ट करू इच्छितात की जिथे गरज नाही तिथे जाऊन बसायचं कशाला, जिथे कोणी विचारत नाही तिथे ढवळाढवळ करायची कशाला। 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि याच निवडणुकांच्या माध्यमातून जयंत पाटलांनी म्हटलं की बऱ्याचशा राज्यांमध्ये प्रचाराची धुरा एकनाथ शिंदेंवरती होती, देवेंद्र फडणवीसांवरती होती, पण अजित पवार कुठेच नव्हते। याचाच अर्थ तुम्ही समजून घ्या की तुमची काहीही गरजच नाहीये। मूळ मुद्दा म्हणजे असं का घडलं, तर या घडण्यामागे इतकंच की अजित पवारांचं राष्ट्रीय पातळीवरती किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्वतंत्र असं नेतृत्व अजून बनलेलंच नाहीये। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून तो स्कोप मिळाला आणि त्यामुळे शिंदेंना एक वैयक्तिक नेता म्हणून सुद्धा रिप्रेझेंट होता आलं, पण अजित पवारांच्या बाबतीत मात्र हे काही प्रमाणावर घडताना दिसत नाहीये। अजित पवार कधीही कुठल्याही मुद्द्यावरती स्टँड घेत नाही किंवा आपलं स्पष्टपणे मत व्यक्त करत नाही। ज्यावेळी एखादी समस्या, एखादा प्रश्न अंगावरती येतोय असं वाटतंय त्या ठिकाणी पळकुटी भूमिका जी आहे ते अजित पवार स्वीकारतात आणि त्यामुळेच काही प्रमाणावरती लोक आजही शरद पवारांपेक्षा अजित पवारांना वेटेज कमीच देतात। शरद पवारांनी जर ठरवलं तर ते काही क्षणामध्ये ज्या पद्धतीने अजित पवार गटाने शरद पवारांच्या इमेजचे ज्या काही चिंधड्या होत्या त्या उडवल्या, तसं जर शरद पवारांनी एक जरी स्टेटमेंट अजित पवारांवरती दिलं तरी सुद्धा आतापर्यंत अजित पवारांनी राजकारणामध्ये जितकं काही कमवलेलं आहे त्याच्या चिंधड्या उडतील। पण शरद पवारांचा संयम हा शरद पवारांची उंची दाखवतोय, तर अजित पवारांची टीका ही अजित पवारांची पातळी दाखवतोय। आणि या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर भाजपासाठी खरंच आज घडीला अजित पवारांचं तितकं महत्व आहे का? खरं तर 31 डिसेंबरला काय निर्णय होतो, जर 16 आमदारांना अपात्र करण्याची वेळ भाजपावर आलीच तर मात्र यांना काही प्रमाणावरती अजित पवारांचा टेका घेण्याची गरज पडेल असं चित्र होतं। पण हे चित्र कधीचं होतं? ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने पुढे तारीख वाढवून देण्यासाठी सहमती दर्शवली। ज्यावेळी अजित पवारांना सत्तेमध्ये घेतलं त्यावेळी असं वाटलं होतं की सुप्रीम कोर्ट खूपच लावून धरेल आणि त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदेंना अपात्र करण्याची वेळ येऊ शकते। पण सरकारने एकंदरीत सुप्रीम कोर्टाकडे मागितलेला वेळ आणि सुप्रीम कोर्टानं दिलेला वेळ यावरून तर इतकंच वाटतं की आता 31 तारखेला काहीही निर्णय जरी झाला तरी या निर्णयानंतर कोणीही मुख्यमंत्री म्हणून येणार नाही, तर लागलीच निवडणुका लागतील। मग अशा घडामोडींमध्ये सत्ता वाटपाच्या जागांमध्ये अजित पवारांना अतिरिक्त स्थान का द्यावं असा प्रश्न सुद्धा भाजपाच्या अनेक आमदारांसमोर आहे। त्यामुळे सध्याच्या घडीला फक्त चालढकल सुरू आहे, नाहीतर अजित पवारांची गरज तशी पाहिली तर काहीच नाहीये। या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हा। मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा। जय महाराष्ट्र पब्लिक।